गृहप्रवेशाचा हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याला आपण सुरुवात करीत आहोत. बोला आदि सद्गुरु, सर्व आत्माओं के सद्गुरु, सर्व सृष्टि के सद्गुरु, सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य हो. सत्स्वरूपी संत राधा किशन जी साहेब ने धन्य हो धन्य हो धन्य हो. सतस्वरूप राम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य हो. अनंत कोटि सत्स्वरूपी संताने धन्य हो धन्य हो धन्य हो. राम सभा में राम राम महाराज, राम राम सा सर्वांना राम राम. गृह प्रवेश म्हटला की आपण पाहत असतो, वास्तु शांती केली जाते, हवन केला जातो, एक सोहळा केला जातो, विधी केला जातो. वास्तु शांती हवन पूजन करून गृहप्रवेश करून मग भोजन प्रसाद देऊन असा कार्यक्रम सोहळा आपण पाहत आलो. मग या ठिकाणी आमचे रामस्ने बंधू जितेंद्र सुधाकर बोरसे व अंजली जितेंद्र बोरसे असं दोघं रामस्नी आहेत. मग हे दोघं रामस्नी आहेत म्हणजे नेमकं काय? जे परमेश्वर रामाशी स्नेह करतात आणि परमेश्वर रामाच्या शरणात राहूनच आपले 16 संस्कार आणि आपल्या कुटुंबाचं कोणतंही कार्य संपन्न करतात. सतत परमेश्वर रामाशी लवलीन राहून त्याच्याशी भक्तिभावाने जोडून राहतात, त्याला म्हणतात राम स्नेही. बरोबर? माशे हे दोघं पती पत्नी रामस्नेही आहेत. मग रामस्नेही असल्याने त्यांना एक विशेष ज्ञान सुद्धा आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांचं कैवल्य ज्ञान त्यांना माहीत आहे आणि त्या कैवल्य ज्ञानाची भक्ती ते करतात. रामस्नेही मंडळी दिसायला जरी साधारण असेल, लक्ष देऊन ऐकायचंय, रामस्नेही मंडळी जरी आपल्यातली परिचित दिसायला साधारण असेल, वयाने लहान असेल, संसाराच्या काही भौतिक गरजा भागवताना त्यांच्याकडे सुविधांची कमतरता असेल किंवा शैक्षणिक बुद्धिमत्ता कमी असेल, या सर्व गोष्टी जरी त्यांच्या आपण कमी जास्त असतील, पण त्यांच्यामध्ये एक विशेषता असते. रामस्नेहीमध्ये विशेषता काय असते की ते या देहाने संसाराचे कार्य करतात आणि आपल्या जीवाला आत्म्याला परमात्म्याशी जोडून ठेवतात. सुख आलं येऊ दे, तुझी कृपा आहे भगवंत परमेश्वरा. दुःख आलं येऊ दे, माझ्या काही जन्माचे कर्म मी भोगतो आहे, पण मी सतत राम 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 करत राहील. अशा पद्धतीने रामस्नेही जीवन जगतो आणि जन्म मरणातून मुक्त होऊन जातो. संसाराचे 5-50 वर्ष इथे जगायचंय आणि आपल्याला सर्वांना जायचंय, इथे राहण्यासाठी कोणी आलंच नाहीये. मग सद्गुरूच्या शरणात येऊन जीवनाची सत्यता समजून राम नामाने भजन भक्ती आणि आपलं कोणतंही कार्य करून अनेकांना परमेश्वर भक्ती, अनेकांमध्ये सतत ज्ञान, अनेकांच्याही जीवाचं कल्याण व्हावं, ह्या हेतूने रामस्नेही प्रत्येक कार्य करतो. म्हणून आमच्या बंधूंनी आज या ठिकाणी सत्संगाच्या माध्यमातून आणि परमेश्वराच्या रामनामाच्या नामस्मरणाने संत सद्गुरूच्या गुरुबाणीजीचं पूजन करून वास्तु प्रवेश ठेवलेला आहे. आणि निश्चितच याचं सर्व महिमा देवी देवता करतात. निश्चित अशा भक्ताची, परमेश्वराच्या शरणात येऊन सद्गुरूंना वंदन करणाऱ्या भक्ताची महिमा देवलोकात चालते. त्याच्या 10 दिशा शुभ होतात, त्याच्यावर कोणती बाधा राहत नाही, त्याचं कोणतंही कार्य अपूर्ण राहत नाही. इतकं श्रेष्ठ परमेश्वराचं भजन नामस्मरण आहे. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं, माझ्या आयुष्यामध्ये माझं घर असावं, छोटंसं का असेना, छोटंसं का असेना माझं घर असावं. आणि गृहस्थ आश्रमामध्ये घराला महत्व दिलेलं आहे.
पण मग घर असावं असं वाटतं, बरोबर. पण नुसतं घर असल्याने सुखी होतो का माणूस? फक्त घर बांधलं म्हणून आपण सुखी होऊन जातो का? असं जर राहिलं असतं तर प्रत्येकाकडे सुख असलं असतं. हा, घर बांधले म्हणजे सुख झालं, मग घराघरात सुखी राहिलो असतो. पण सुख कशात आहे, सुख मिळतं कशाने, हे आम्हाला ज्या वेळेस आम्ही संत सद्गुरूंचं ज्ञान ऐकतो त्यावेळेस समजतं. आम्ही वाक्य सुद्धा म्हणतो, कविताही म्हणतो. काय म्हणतो आपण? घर असावे घरासारखे, नको तो नुसती भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको निस्ती नाती. हा, घर असावे घरासारखे. अरे घराला घर पण आलं पाहिजे. म्हणून तो भिंत बांधली, प्लास्टर केलं, पीओपी केला, कलरिंग केलं, इंदोरचं मोठं झुंबर लावलं, मुंबईचे मोठमोठे एलईडी लाईट लावले, आणि राजस्थानच्या लाकडाचं आणून फर्निचर केलं, आणि मस्त घर बांधलं, आणि आलं का सुख? त्यात असावा प्रेम जिव्हाळा. काय असलं पाहिजे घरामध्ये? घरामध्ये प्रेम असलं पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, त्या नात्यामध्ये आपुलकी असली पाहिजे, घरात येणाऱ्याला सुख शांती समाधान मिळलं पाहिजे, आणि त्या घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाने परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. की ज्या वेळेस त्या घरामध्ये परमेश्वराचं नामस्मरण येतं, परमेश्वराची भक्ती येते, त्याच वेळेस त्या घरामध्ये सुख शांती समाधान येतं. आणि ही आमची प्रत्येकाची गरज आहे, ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे की आमच्या घरामध्ये आम्ही सुख शांती आनंदीमय राहिलं पाहिजे. आणि घरात पाऊल टाकल्याबरोबर प्रत्येकाला सुद्धा एक आनंदाचा आणि शांतीचा अनुभव आला पाहिजे. मग असं घर भक्ती केल्यानेच, नामस्मरण केल्याने, परमेश्वराचं जप राम नामाने भजन भक्ती ज्या घरात होईल, निश्चित तिथे सुख शांती समाधान आनंद असेल. भौतिक गरजा कमी असल्या तर चालतील, पण जिथे परमेश्वराची भक्ती आला ना, तिथे सर्व गोष्टी जीवाला सुख देणाऱ्या होतात. म्हणून संतांनी म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? की घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने भजन आणि नामस्मरण करावं, हे संतांनी सांगितलेलं आहे. आदि सद्गुरु सुखरामजी महाराजही म्हणतात, काय म्हणतात गुरु महाराज? भगत बिना सब जगत है रे, क्या सिद्ध पीर कुवाय. भगत बिना सब जगत है रे, क्या सिद्ध पीर कुवाय. धीरग धीरग सुख राम कहे रे, हर बिना रता आय. काय म्हणतायत आदि सद्गुरु महाराज? अरे जर भक्तीच नसेल परमेश्वराची, परमेश्वराची भक्तीच नसेल, मग तो सिद्ध असो, तो पीर असो, तो ज्ञानी असो, तो धनवान असो, तो राजा असेल, कोणतेही नर नारी स्त्री पुरुष असतील, राजा असो, रंक असो, धनवान असो, ज्ञानी असो, विद्वान असो, सुंदर असेल, पण ज्याच्याकडे परमेश्वराची भक्ती नाही, तो आपला जन्म हा वाया घालवून यमाच्या धामाला जातो, केलेले कर्म भोगायला जातो, आणि जन्म मरणाच्या चक्रात जाऊन पडतो. म्हणून संतांनी, म्हणून आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी काय म्हटलं आहे की पहिले या मनुष्य देहामध्ये परमेश्वराची भक्ती करणारा व्यक्ती जो असेल तो धन्य, त्याचं कुळ धन्य, त्याचे माता पिता धन्य, आणि ती वास्तू सुद्धा धन्य की जिथे भक्ती होते, नामस्मरण होते. एक प्रसंग नेहमी सांगितला जातो ज्ञानी लोकांच्या मुखातून भागवत मध्ये कथा कीर्तन प्रवचन करताना, की महादेव पार्वती हे दोघं भ्रमण करत होते. महादेव पार्वती भ्रमण करत असताना नंदीवरून महादेव उतरतात आणि एका ओसड जागेकडे जाऊन त्या जागेला हात जोडतात आणि त्या जागेला परिक्रमा मारतात, आणि त्या जागेवरची माती जी असते ती आपल्या मस्तकाला लावतात. ऐका, महादेव भ्रमण करतात पार्वती मातेसोबत, नंदीवरून खाली उतरतात, ओसड जागेकडे जातात,
त्या जागेला हात जोडतात, तिथे परिक्रमा मारतात, त्या जागेची माती आपल्या मस्तकाला लावतात. पार्वतीला प्रश्न पडतो की देवा, आपण भ्रमण करताना मोठमोठे धाम पाहिले, अनेक वास्तू पाहिल्या, अनेक जागा पाहिले, अनेक धार्मिक स्थळ पाहिले, पण तुम्ही या ओसड जागेवर थांबलात, त्याला परिक्रमा केली, हात जोडले आणि तिथली माती मस्तकाला लावली, असं या जागेला काय महत्व आहे? महादेव म्हणतात, अरे या जागेवर राम भजन झालेलं आहे. या जागेवर संतांनी राम नामाचं स्मरण केलेलं आहे. त्या कारणाने आपण जरी त्रिलोकामध्ये फिरत असो तरी ज्या जागेवर राम नामाने नामस्मरण झालेलं असेल ती जागा पवित्र, ती जागा पावन, ती जागा तीर्थापेक्षा मोठी आणि त्या जागेसारखं अजून महत्व मला अजून दुसरं कुठेही मिळत नाही. जर महादेव पार्वती रामनाम जप झालेल्या परमेश्वराच्या जागेची माती मस्तकाला लावतात, ज्या घरामध्ये रामनाम होत असेल तिथे देवांना किती आनंद होत असेल. म्हणून आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे गुरु महाराजांनी? आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात की जिथे कैवल्य परमेश्वराचं ध्यान होतं ते खूप मोठं, ते खूप मोठं भजन, ती खूप मोठी भक्ती, तो खूप मोठी रीत येते. आणि परमेश्वराचं ध्यान करण्यासाठी कोणती सामुग्री लागते? कागदावर लिहून आणा बरं की मला परमेश्वराचं ध्यान करायचं आहे. काय काय सामुग्री आणू बाजारातून? काय सामुग्री लागते ध्यान करायला सांगा बरं? 1 किलो चंदन, 5 किलो कुंकू, 10 किलो फुलं, 5 प्रकारचे फळं, नारळ, खारीक, खोबरं, चांदीची गाय, सोन्याची मांजर, असं काही लागतं का परमेश्वराचं ध्यान करायला? परमेश्वराचं ध्यान करण्यासाठी जे साधन आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. ते म्हणतात मानवाचा देह, पंचतत्वाचा देह 7 धातूने घडविला, 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय दिले. या मनुष्य देहामध्ये परमात्मा, या आत्म्यामध्ये प्राप्त होण्याकरिता याच्यातच रमणारे आत्म्यात परमात्मा 77 कोटी 76 लाख श्वास दिले. 21,600 श्वास रोज मी घेतो पण राम भजन करत नाही. ही शोकांतिका आहे. म्हणजे सामुग्री देणाऱ्याने दिली, सुविधा त्या परमेश्वराने या जीवाच्या कल्याणाकरिता मला मानवाचा जन्म दिला. 43,20,000 वर्षातून व्यवस्था बरोबर करून दिली, हात पाय कान नाक डोळे श्वास, आणि सर्व सामुग्री दिल्यावर आम्हाला फक्त बसल्या बसल्या त्याचं ध्यान करायचंय घरात. झाली तुमची भक्ती पूर्ण. इतकी श्रेष्ठ भक्ती असते. आणि अशी भक्ती जी करतात ती भक्ती पूर्ण असते. भक्ती अपूर्ण भक्ती नाहीये ती. मग गुरु महाराजांनी सांगितलंय, काय म्हटलेलं आहे? केवळ ध्यान धरे रे जे जना, केवळ ध्यान धरे रे. ज्याने एका कैवल्य परमेश्वराचं ध्यान केलं, ऐका, ज्याने एका कैवल्य परमेश्वराचं ध्यान केलं, राम नामाने ध्यान होतं. परमेश्वराचं ध्यान करण्याकरिता संत सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, राम शब्द जर तुम्ही संत सद्गुरूंच्या शरणात येऊन रीतीने घेतला, तुमचं परमेश्वराचं ध्यान सुरू झालं. केवळचं ध्यान म्हणजे काय? ध्यान अनेक प्रकारचे, ब्रह्माचं ध्यान आहे, विष्णूचं ध्यान आहे, महादेवाचं ध्यान आहे, देवी देवतांचे ध्यान लावतात. त्रिगुणी मायेमध्ये अनेक पद्धतीने ध्यान केलं जातं. पण कैवल्य म्हणजे एक परमात्मा, जो एक असा सर्वांचा स्वामी आहे, परात्परी परमात्मा, अमर अविनाशी सत्स्वरूप साहेब, जो कालही होता आजही आहे उद्या पण राहील, जो कधी नाश होत नाही, असा एक कैवल्य राम परमात्मा, जो अमर आहे, असा सत्स्वरूप राम परमात्मा, जो काल आज उद्याही होता आणि राहील, त्रिकाल आहे, सदाकरिता आहे. महाप्रलयमध्ये तो नाश होत नाही. सर्व सृष्टी खंड ब्रह्मांडाचा जो आधार आहे, ज्याच्या आधाराने ब्रह्मा ध्यान करतात, विष्णू ध्यान करतात आणि महादेव ध्यान करतात आणि सृष्टीचं कार्य चालवतात,
उत्पत्ती करणे, पालन करणे, संहार करणे, असा जो एक स्वामी कैवल्य जो आहे, त्या कैवल्याचं ध्यान जे करतात, त्या कैवल्याचं ध्यान करणाऱ्याला आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात की जो संत कैवल्याचे ध्यान करतो त्याला त्रिगुणी मायेच्या भक्तीने लागणारे मुक्तीच्या पलीकडे, म्हणजे महाप्रलयपर्यंतची एक मुक्ती जी आहे तिच्या पलीकडे नेहमी काळापासून जी मुक्ती आहे ते फळ त्याला लागते. मुक्ती कोणाला समजतात लोक? वैकुंठाची मुक्ती जी आहे, नवविद्या भक्ती जी केली जाते, नवविद्या भक्ती करणाऱ्याला वैकुंठाची मुक्ती मिळते. ही त्रिगुणी मायेची मुक्ती आहे. भक्तीमध्ये सर्वात मोठं स्थान विष्णुदेवाचं वैकुंठ मुक्ती सगुण भक्तीमध्ये. पण याच्या पलीकडे काळापासून मुक्त होणे, सदा करिता परमेश्वराला प्राप्त करणे, अशी मुक्ती जी आहे ती मुक्ती प्राप्त होते. काळापासून मुक्त होऊन जाणे, अशी मुक्ती कैवल्याच्या ध्यान करणाऱ्याला मिळते आणि त्याला त्याच्या काळापासून सुटण्याचं कार्य सिद्ध होतं. आणि आता याला काळ कर्म भोगवत नाही, काळ कर्म भोगवत नाही, कारण की याला परमात्म्याची खरी परम मुक्ती मिळाली. का मिळाली? कैवल्य ध्यान केल्याने मिळाली. आणि कैवल्याचं ध्यान करायला काय लागतं? सद्गुरु खरे जे सत्य ज्ञान सांगतात त्यांच्या शरणात यावं, राम नामाने परमेश्वराचं स्मरण करावं. असं कैवल्याचं ध्यान जे करतात ते काळापासून मुक्त होतात, त्यांना परम मुक्ती मिळते आणि त्यांना कोणताही दोष, ऐका आता, त्या भक्तावर, त्या संतावर मागचे जितकेही अपराध झाले होते, जितके कर्म झाले होते जन्मजन्माचे, ते सर्व कर्म त्याचे आणि कर्म नाश होतात, त्याला कोणता दोष राहत नाही आणि तो संसाराचे कार्य करून मुक्त होतो. असं कैवल्याचं ध्यान आहे, अशी परमात्म्याची भक्ती आहे. अशी परमेश्वराची भक्ती ज्या घरात असेल तिथे काही दोष राहत नाही आणि कोणताही प्रकारची तिथे बाधा राहत नाही. म्हणून इथे ध्यान कैवल्याचं चालू आहे. आणि आपलंही भाग्य, आमचं भाग्य असं की आम्हाला सुद्धा या तासभरामध्ये एका कैवल्य परमेश्वराचं ज्ञान ऐकल्याचं भाग्य पदरात पडेल. जे 68 तीर्थ केल्याने, जे 101 यज्ञ केल्याने, जे 4 धाम फिरून आल्याने, जे देवी देवतांचे स्तोत्र मंत्र घेतल्याने पुण्य प्राप्त होतील 100 वर्षात, त्याच्यापेक्षा 1000 पटीने या एका तासाच्या कैवल्याच्या सत्संगाने तुम्हाला प्राप्त होतील. केवल ध्यान धरे रे जे जन, केवल ध्यान धरे रे, असं कैवल्याचं ध्यान आहे बाबांना. भक्ती सर्व ठिकाणी होते, बिना भक्तीचं कोण आहे? पण घरामध्ये सेवा कोणाची करावी, पूजा कोणाची करावी, हे ज्ञान आम्हाला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आम्ही केलेल्या भक्त्या अपूर्ण ठरतात. किती करा तुम्ही जप, किती करा तुम्ही तप, किती करा तुम्ही व्रत, किती करा तुम्ही एकादशी, किती करा तुम्ही तीर्थ, कितीही करा तुम्ही यज्ञ, वेद वाचून घ्या, कंठस्थ करा, 18 पुराण पाठांतर करा, सर्व शुद्धता पालन करा, सर्व प्रकारच्या विद्या करा, पण जोपर्यंत संत सद्गुरूंच्या शरणात येऊन परमेश्वराचं ध्यान होणार नाही तोपर्यंत तुमच्या पूर्ण भक्त्या होत नाही. म्हणून संत सांगतात, काय सांगतात? ज्या घर संतन पूजिये घर की सेवा नाय, ज्या घर संतन पूजिये घर की सेवा नाय, ते घर मरगट जाणिये भूत बसे ता माय. ऐका आता, हे घर आहे. आता या घरामध्ये संतांची सेवा, संत ज्ञान सांगतात, परमेश्वराची भक्ती ज्ञान सांगणारे संत, त्या संतांचं ज्ञान सेवा घरामध्ये करणारे नाही. ज्या घर संतन पूजिये, संतांची पूजा करणे म्हणजे काही संतांच्या पादुकाचा फोटो काढला आणि डोक्यावर घेऊन घेऊन फिरलं, ते नाही. संत काय ज्ञान सांगून गेले त्या पद्धतीने जो जगतो
त्या पद्धतीने जो आचरण करतो त्याला म्हणतात संत सेवा. मग संत काय सांगतात? फक्त माझा फोटो घेऊन घरात लावून देन बाबा, तू आठवडाभर काही कर, चालेल का? असं चालेल का? ते आवडेल का संतांना? संत काय सांगतात? तू सत्य बोल, विकार वासना सोड, मोह ठेवू नको, संसाराच्या खोट्या गोष्टींमध्ये अडकू नको, त्रिगुणी मायेमध्ये कर्म करून जन्म मरणात फसू नको, या काळ चक्रातून मुक्त हो, तंबाखू सोड, गुटखा सोड, व्यसन सोड, दारू घेऊ नको, मांसाहार करू नको, दयाभाव ठेव, परोपकार कर, हातात काम मुखात राम ठेव, असं संत ज्ञान सांगतात. आणि अशा संतांच्या ज्ञानाने जो राहतो त्याला म्हणतात संत सेवा. त्याला काय म्हणतात? संत सेवा. नाही तर नाही मी गुरु केला आणि खूप मोठा फोटो आहे 5 फुटाचा. मग 5 फुटाचा जरी फोटो केला आणि त्या संतांनी सांगितलेलं ज्ञानाचं आचरण केलं नाही, मग ती संत सेवा आहे का? देखावा आहे मग तो फक्त. मग संत सेवा म्हणजे संतांनी सांगितलं परमेश्वराला विसरू नको. ज्याने आईच्या पोटामध्ये 9 महिने तुला गर्भवासामध्ये जिवंत ठेवलं, पोषण केलं, त्याच परमेश्वराच्या आधाराने तू सृष्टीमध्ये जिवंत आहे. त्या परमेश्वराला क्षणभर विसरू नको आणि सर्वांमध्ये परमात्मा प्राप्त होण्याची दया ठेव, कोणाला दुखवू नको, असं संत सांगतात. आणि तसं जो राहील त्याला म्हणतात संत सेवा. मग काय म्हणतात? ज्या घर संत न पूजिये, घर की सेवा नाही, ते घर मरगट जाणीये. ते घर घर नाहीये, त्याला काय म्हणतात? मरगट. मरगट म्हणजे काय माहिती ना? जिथे प्रेत जाळलं जातं, जिथे प्रेताची विल्हेवाट होते, जिथे शरीर सुटलं म्हणजे त्या प्रेताला ठेवतात, त्याला म्हणतात मरगट. मग ज्या घरामध्ये संतांची पूजा नाही, घरातल्या व्यक्तींची सेवा नसेल, ते घर जे आहे मग ते घर मरगट आहे बाबांनो. चालते फिरतं भूत आहेत मग तिथे ते फक्त पोट भरताय आणि एकामेकाला दुखवतायत आणि या धर्तीवर फक्त खाऊन पिऊन मौज मस्ती करून अनेकांना दुःख देऊन स्वतः आधीच मेल्यासारखे. जिथे संत सेवा नाही, परमेश्वराचं भजन भक्ती नाही, मग ते घर किती मोठं असलं तर त्याला काही अर्थ नाही. घराला भक्तीमुळे आणि तुमच्या आचरणामुळे महत्व येतं. घर रावणाचं पण होतं का नाही? घर रावणाचं आपल्यासारखं होतं का? रावणाचं घर आपल्यासारखं नाही होतं. भक्ती रावणाने पण केली होती. रावणाला पण भक्ती ज्ञान माहित होतं. दशग्रंथी होता रावण. तो काही अनपढ नव्हता, विद्वान होता म्हणतात. दशग्रंथी असलेला रावण, त्याला वेदाचे श्लोक माहिती. भक्तीमध्ये त्याने महादेवाला अशी भक्ती केली होती की महादेवाची भक्ती करताना, ऐका, महादेवाची भक्ती करताना, महादेवाला प्रसन्न करताना रावणाने स्वतःची मान कापून टाकली होती. म्हणजे शीश त्याने पिंडाला दान दिलं होतं आणि महादेवाला प्रसन्न केलं होतं. इतका तो महादेवाचा पक्का भक्त होता. मग रावण तो भक्ती करणारा पण होता. म्हणजे रावण भक्ती करणारा होता, रावणाचं घर पण होतं आणि रावणाच्या घराला सर्व लोक काय म्हणतात? सोन्याची लंका. म्हणजे एवढं मोठं सोन्याची लंका होती त्याची. आपल्यासारखं काही 4-5 रूम नव्हते. आपण जर एक 10 एकर आणि 15 एकर शेती असेल आणि आमचं 5,000मध्ये जर बंगला झाला असेल तर आम्ही समाजाला दाखवतो माझी 25 एकर जमीन आहे आणि 4,000 जागेमध्ये 3 माळेचा आम्ही असा बंगला बांधलेला आहे आणि ते सर्व वैभव दाखवताना आपली छाती फुलून येते की समाजामध्ये माझ्यासारखं घर कोणाचंच नाही. होतं का नाही? असं माणूस स्वभाव येतो. पण रावणाकडे काय होतं? रावणाकडे सोन्याची लंका. अहो, त्याचे घराचे नाव सांगितले तर विश्वास येत नाही. 5 कोटी 7 कोटी तांब, सोनं, लोखंड, विटा असे घराचे वर्णन आहे. 5 कोटी. आता एवढे घर तो काय करत असेल बिचारा? कुठे झोपत असेल आणि कुठे फिरत असेल त्यालाच माहिती. पण हाय दिलेलं तेवढं. मग सोन्याची लंका असलेला रावण, त्याचे घर सोन्याचे असतील, त्याला हिरे माणिक जोडलेले असतील
अनेक त्याचे सुख आणि वैभव होते. रावणाकडेही भक्ती होती. रावण स्वतः महादेवाचा भक्त होता. मग त्याला सुख शांती होती का, हा माझा प्रश्न आहे. प्रश्न कोणता आहे आपला? फक्त घर बांधलं आणि भक्ती केली देवांची म्हणजे तुम्ही सुखी होणार का? जर रावण सुखी झाला नाही तर माणूस पण सुखी होणार नाही. म्हणजे घर बांधलं आणि आम्ही पूजा पाठ केली आणि देवाला प्रसन्न केलं म्हणजे माझं काम सुखाचं झालं, अशी जे लोक म्हणतात त्यांनी एकदा रावणाकडे पाहून घ्यावं. ज्याला वाटतं माझं खूप चांगलं घर असावं आणि घरामध्ये मी पूजा पाठ भक्ती केली म्हणजे मी सुखी झाला, त्यांनी एकदा रावणाकडे पाहावं की रावणाने एवढं मोठं सोन्याची लंका केली आणि महादेवाला तो नित्य नियमाने पूजन करून भक्ती करून दिनचर्या करायचा, मग तरी रावण सुखी का नाही झाला? कारण रावणाकडे ऐका, कारण रावणाकडे संत सद्गुरू परमेश्वराचं ज्ञान देणारे नव्हते. अभिमानी होता, अहंकारी होता. मी ज्ञानी आहे, मला मंत्र उच्चारण येतात, महादेवाला मी प्रसन्न केलं आहे, तिन्ही लोकांमध्ये ब्रह्मा विष्णू महादेव मला मारू शकत नाही, माझ्यासारखी सोन्याची लंका नाही, असा असलेला रावण भक्ती करून सुद्धा सुख शांती नव्हती. का नव्हती? कारण की त्याच्याकडे संत नव्हते, सद्गुरू नव्हते. रावणाकडे ज्ञान देणारे संत सद्गुरू नसल्या कारणाने त्याला खरी भक्ती समजली नाही, त्याला खरं गृहस्थी जीवन समजलं नाही. एकाकडे रावण आणि एकाकडे पुंडलिक. एकाकडे तुम्ही रावणाचं पाहिलं ना, आता एकाकडे पुंडलिकाचं चरित्र पहा. पुंडलिकाचं चरित्र जर पाहिलं तर काय? पुंडलिकाचं छोटस घर, पुंडलिकाचं छोटस घर आणि घरामध्ये आई वडिलांची सेवा आणि मुखामध्ये राम 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 करतो आहे. आणि पुंडलिकाचं घर छोटस, भक्ती राम नामाने परमेश्वराची करतो. आणि त्या पुंडलिकाला भेटण्यासाठी विठ्ठल तिथे येतो. मग रावणापेक्षा मोठा कोण झाला? पुंडलिक झाला ना. नक्की तुम्ही म्हणता म्हणून की संत सांगता म्हणून? संत सांगता म्हणून. नाम आहे जया पासी, जेथे राहे तेथे काशी. नाम आहे जया पासी, जेथे राहे तेथे काशी. ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिक शंकर उमा. ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिक शंकर उमा. नाम आहे जया पासी, जेथे राहे तेथे काशी. अहो, ज्याच्याकडे राम नाम आलं, ज्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचा विश्वास आला आणि बसल्या जागेवर आपल्या घरामधून जो राम म्हणतो आहे, त्याला परमेश्वराची भक्ती संत सद्गुरूंच्या ज्ञानाने समजली. आता त्याला बाहेर कोणत्याही प्रकारची विधी करायची गरज नाही, त्याला आता 10 दिशा फिरायची गरज नाही, त्याला अनेक यज्ञ आणि अनेक प्रकारचे स्तोत्र मंत्र बोलायची गरज नाही. ज्याला एका परमेश्वरावर विश्वास येतो आणि राम नामाने तो त्या परमेश्वराला भजतो, आता त्याला सर्व तीर्थाचे पुण्य, सर्व देवांचे धर्म, सर्व जप तप हवन केल्याचे सर्व धर्म पुण्य त्याला प्राप्त होतात. नाम आहे जया पासी, जेथे राहे तेथे काशी. ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिक शंकर उमा. मास राम नामाने ज्याने भक्ती केली त्याचा महिमा असा आहे. एवढा महिमा आहे त्याचा, इतका मोठा महिमा त्या राम भजन करणाऱ्या भक्ताचा आहे की त्याला जिथे राहील तिथे त्याला काशीचं पुण्य आलं. पुण्यामध्ये, धामामध्ये, तीर्थामध्ये सर्वात मोठं शब्द काशीला आलेला आहे. म्हणून संतांनी काशी शब्द वापरला. इथे काशी शब्द का वापरला आहे? सर्व तीर्थ धाम जे आहे, चारी धाम करतात, कोणी तीर्थाला जातं, तर त्याच्यामध्ये काशीला सर्वात मोठं महत्व येतं. तिथे गेल्याने सर्व पुण्य प्राप्त होतात बाबांनो. मग काशीला जाणं सोपं आहे का?
आता आम्ही काशी करायला जातो का? आणि गेलं तर त्या पद्धतीने जातात का? काशीला जाणारा कसे जातात? विचार करा बरं तुम्ही. आता कोणी चारी धाम करायला गेलात, कोणी गंगोत्री जात, बरोबर, द्वारका जात, काशीलाही जातात मंडळी. आता मागे मोठमोठे तीर्थ करणारे लोक जाऊन आले. मग जाणारा कसा जातो? एक थोडक्यात तपा तुम्ही कसे जातात. काय म्हणतात लोक? अहो खूप काम धंदे, खूप व्याप, आणि जे रोजचे काम, कंटाळा आला आता आता असं वाटतं कुठेतरी जाऊन यावं. मग बॅनर पाहतात किंवा पेपरामध्ये जाहिरात पाहतात किंवा येतो मेसेज, चारीधाम यात्रा 15,000 रुपये फक्त एका जणाचे 15,000 आणि तीर्थाला जाऊन येणार. मग आपण म्हणतो बरं आहे बाबा, कंटाळा आला यासही, कुठेतरी जाऊन यायचंय, घरामध्ये उभगलो आता. मग जातो आपण त्या बसमध्ये बसतो, आणि ज्या पद्धतीने ती बस जाते तशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी थांबायचंय, कुठे जेवायचंय, कुठे झोपायचंय, त्या सर्व याद्या असतात. आणि आपणही घरून आपल्या सुविधा, झोपण्यासाठी, पांघरण्यासाठी, खाण्यासाठी आपल्या बॅग मध्ये 2-3 प्रकारच्या बॅगा असतात. त्या बॅगेमध्ये गोळ्या, औषधी, काही खाण्यापिण्याचे साधन, काही वस्तू आणि सर्व सुविधा घेऊन जातात. आणि आता सध्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे, आणि मोबाईल असल्यामुळे अर्ध ध्यान तर त्या मोबाईल मध्येच तीर्थाचं राहतं. कुठे गेला तिथे काढ सेल्फी, कुठे गेला तिथे काढ देवासोबत फोटो, कुठे गेला तिथे काढ फोटो. म्हणजे तीर्थामध्ये मन राहत नाही तेवढं त्या फोटोमध्ये आणि मोबाईल मध्ये राहतं. की किती लोकांना दाखवू मी धामाला गेलाय, किती लोकांना दाखवू मी काय करतोय म्हणून. मग पुण्य मिळेल का? हौस होते, हौस होते. ती फिरायला गेल्यासारखं झाडं डोंगर पाहिले. खाण्यापिण्यामध्ये जर त्या यादीमध्ये डाळ भात गावरानी तूप होतं आणि जेवताना तुपाची वाढी नाही आली तर आपण म्हणतो का रे बाबा 15,000 दिले आणि यादीमध्ये तर सांगितलं होतं दाल बट्टी और घी, या पे तो घी भी नहीं डाला तुमने. म्हणजे आम्ही देवाच्या दर्शनाला काशीला मन लावून जातोय का? तुम्ही आम्ही फिरण्याकरिता जात आहो, विरुंगडा व्हावा म्हणून जात आहो, आणि असं करत 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 जातो. जाताना खूप हौस राहते आणि येताना थकलेले राहता. 2-3 जणांशी वादिवाद झालेला राहतो, गाडीवाल्याशी डोकं लागलेलं राहतं, आणि एखादी बॅग त्या धामावर विसरलेली राहते, आणि पुण्य भेटणार होतं त्याच्यापेक्षा मोठा व्याप घेऊन आलो आपण. होतं का नाही असं? आणि आधी काशीला जायचे तर कसे जायचे संत? आधी तीर्थाला जाणारे संत जे होते ते पायदळ जात होते, छापा तिलक लावत होते, हातामध्ये माळ जप ठेवायचे, कंदमूल आणि फळं खायचे, गरजेपुरता पोटामध्ये अन्न घ्यायचे, आणि पायी चालत चालत राम 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 जप करत जायचे की माझे कर्म नाश झाले पाहिजे, माझा मोह सुटला पाहिजे, माझ्या वासना गेल्या पाहिजे. अशा पद्धतीने तीर्थाला जायचे. आता कोण जातंय बरं? असं नाही. मग कलियुगामध्ये आम्हाला तीर्थाचं पुण्य भेटत नाही, कारण की आमचा भावच नसतो, आणि आम्ही तीर्थाला जाऊन तिथे जे पुण्य भेटणार आहे, एखादी चांगला भक्त पण असेल, पक्का असेल, माळा जप करेल आणि नाम जप करून जाईल तीर्थाला, मग तीर्थाला जाऊन 1 महिना 15 दिवस येऊन तीर्थाला जाण्याचं जे पुण्य होतं ते पुण्य कलियुगामध्ये राम नामामध्ये ठेवलेलं आहे. तीर्थाला जाण्याचं पुण्य कलियुगामध्ये राम नामामध्ये ठेवलेलं आहे. की ज्या देवाला तुम्ही प्रसन्न करण्यासाठी तिथे जाल, तुम्ही फक्त घरामध्ये बसा आणि राम नामाने परमेश्वराचं स्मरण करा. सर्व देवांचे धर्म तीर्थाचे पुण्य तुम्हाला भेटतील आणि परमात्मा तुमच्या घटात प्राप्त होईल. आधी सद्गुरु सुखरामजी महाराज तेच म्हणतायत, केवळ ध्यान धरे रे जे जना, केवळ ध्यान धरे रे. अरे एका राम नामाने कैवल्याचं ध्यान करा, तुम्हाला परम मुक्ती मिळून जाते, काळाच्या दुःखातून निघून जातात आणि तुमचे सर्व काळाला पार करण्याचे कार्य सिद्ध होतात. आणि तुम्हाला परत सांगेल की कोणतं कर्माचा दोष राहत नाही, कोणती बाधा राहत नाही, कोणता देवता तुमच्यावर कोपत नाही, तुम्हाला वास्तुदोष राहत नाही, पितृदोष राहत नाही, ग्रह पनोती 7.5 काही त्या कैवल्य राम नामाने ध्यान करणाऱ्या स्त्री पुरुषाला लागत नाही.
असं त्या परमेश्वराचं नामाचा महिमा आहे. एवढं त्या नामाचा महिमा आहे. नाही तर वास्तू प्रवेश म्हटला तर इतकं साधं नाही बरं. वास्तू प्रवेश करायचा आहे तर इतकं साधं काम नाही घरामध्ये गृह प्रवेश करायचा असेल तर. पण यांनी राम भजन केलं म्हणून बस. ज्याको रामजी धनी वाको काही की कमी. जे व्हायचंय ते परमात्मा पाहिल. माझा विश्वास त्याच्यावर आहे. राम 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 करून घेतलं. घरामध्ये गुरुबाणीजी स्थापन केले आणि परमेश्वराच्या शरणात येऊन गेले घरात. नाही तर बाकीचे विधी करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल. 5 मिनिटं पहा बरं काय काय करावं लागतं. हा, वास्तू प्रवेश करायचा राहिला म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल. गृह प्रवेश वास्तू शांती करण्यासाठी काय करतात. गणेश पूजन. मग गणेश पूजन साठी मूर्ती लागते चांदीची. त्याच्या बाजूला पाहिजे कळस. कळस मध्ये पाणी, कळसाच्या खाली तांदूळ, तांदूळावर कळस, कळसामध्ये पाणी आणि कळसाला स्वस्तिक. स्वस्तिक करून 5 पानं ठेवा. त्याच्यावर नारळ ठेवा आणि त्या पाण्यामध्ये एखादी नाणं सोन्याचं चांदीचं किंवा सिक्का टाका. एक कळस पूजन करा. गणपती पूजन करा. त्याच्यानंतर वास्तूला नमस्कार करा. ओम श्री वास्तु पुरुषाय नमः चालू करा. मग पूजा. ही पूजा करताना कसं असलं पाहिजे. शुद्धता असली पाहिजे. कपडे कोरे घातले पाहिजे. आणि ते पूजा करून देणारे जे विद्वान पंडित ब्राह्मण असेल तो धूम्रपान, गुटखा, व्यसन, मांसाहार किंवा कुठल्या प्रकारचं असं कर्म लागेल, असे दोष लागेल असं त्याने कोणतंही कृत्य केलेला नसावा. एवढं तुम्ही शोधणार आहे का आता. आम्ही काय करतो. दादा 500 ज्ञान करा ना पूजा. आमचा बजेट कमी नको. मग बजेट कमी तर तसं काम होईल. त्याच्यामध्ये पण सर्व ठरलेलं राहतं. आता हे वास्तू पूजा करताना इतकं तुम्हाला करावं लागेल. वरुण देवताला प्रार्थना करा माझी भरभराटी आणि सर्व संपन्नता व्यवस्थित राहावी म्हणून. गणपती पूजन करा कुटुंबावर कृपा असावी म्हणून. मग गणेश पूजा करा. ओम गणपते नमः. मग ओम लक्ष्मी स्वरूपाय नमः. एक एक मंत्र म्हणा. कुलदेवतन पूजन करा. स्वयंपाक घरात जाऊन गॅस, शेगडी किंवा चुला असेल ती अग्निदेवता प्रज्वलित करा. गणपती अथर्व शिष्याचे 11 किंवा 21 पाठ करा. त्याच्यानंतर वास्तूचे द्वार जे दक्षिणेला असेल तर त्या दक्षिण द्वारेचा दोष निवारण करण्यासाठी हे सर्व वास्तू पूजेचे एवढं यादी आणली की तुम्ही ऐकाल तर चक्कर येऊन जाईल तुम्हाला. दक्षिणाला दरवाजा असेल तर दोष निवारण करण्यासाठी यंत्र सिद्ध करून तुम्हाला टाकावं लागेल. उंबरठा जो असतो उंबरठ्यावर चांदीचा तार आणि चांदीची पट्टी मध्ये टाकावी लागेल. आता आमचं खोंडे ज्वेलर्स म्हणून मला माहिती आहे काय काय लोक घ्यायला येतात. भाऊ 3 फुटाचा चांदीचा तार द्या. 3च फुटाचा पाहिजे का. नाही आम्हाला ते यादीत दिलं आहे आणि आमची चौकटचा उंबरठा 3 फुटाचा आहे. 2 तुकडे दिले. दादा खंडित तार नाही पाहिजे ना. तुम्ही 2 तुकड्याचा दिला अख्खाच द्या ना. मग चांदीचा तार उंबरठ्यामध्ये टाकावा लागतो. वास्तू जे असेल तर तिथे असे एक प्रकारचे दोष निवारण करण्यासाठी एक विधी करावी लागते. नवग्रह पूजा करावी लागते. हवन करावा लागतो. हवन केव्हा करावा लागतो. लोक बरेच काय करतात. वास्तुगृह प्रवेश करताना त्याच दिवशी सकाळपासून इकडे हवन चालतो आणि इकडे प्रसाद चालतो आणि इकडे लोक भेटीगाठी करायला येतात. 3 दिवस ते 5 दिवस पहिले हवन करावा लागतो आणि 5व्या दिवशी घरामध्ये प्रवेश करावा लागतो. आहे का 5 दिवस एवढं कोणाकडे. आणि कोणी सांगितलं 5 दिवसाची पूजा करून होईल विधी तर आमच्याकडे टाइम आहे. मग आम्ही कलियुगामध्ये आहोत. आम्हाला शुद्धता पाळता येत नाही. आम्हाला क्रिया करणी शुद्ध करता येत नाही. आमच्याकडून सर्व स्तोत्र मंत्र आम्हाला बोलता येणार नाही. आणि कोणी करून दिलं तरी माझ्याकडे टाइम नाही. मग ती वास्तूमध्ये एवढी विधी करून आम्हाला सुख शांती भेटेल कशी. करताना चुका होताय ना. करतानाच आमचा एवढा गोंधळ आणि चुका होताय. मग वास्तूमध्ये पूजा करून सुख शांती नाही मिळाली. मग एवढं करूनही सुख शांती भेटणार नाही. मग त्यापेक्षा सरळ परमात्म्याच्या शरणात जा. भजो तो राम भजी जो रे. हरी बिन आणत जी जो रे. भजो तो राम भजी जो रे.
हरी बिना आणत जी जोरे. बस एकाकडे एवढं करून पहा. एकाकडे तुम्ही तुमच्या बळाने, तुमच्या बुद्धीने, तुमच्या धनाने करून पहा. सर्व यंत्र सिद्ध करा, चांदी आणा, हवन करा, पूजन करा, गंगोत्रीचं पाणी आणा, अनेक प्रकारच्या पूजा करून पहा. आणि एवढं केल्यावर पण तुमच्याकडून जर बोलण्यात, वागण्यात, 5 दिवसाच्या पूजामध्ये काही अपराध झाला तर ती वास्तूमध्ये तुम्हाला दोष लागला, करण्यामध्ये चूक झाली म्हणून. कारण की देव एक तर प्रसन्न होतो, एक तो कोपतो. व्यवस्थित केलं तर देव प्रसन्न तथा असतो, आणि व्यवस्थित नाही झालं तर मग बस कोप झाला देवाचा. पण संत कोपता का? संत कधी कोपता का? संत तुमच्यावर दया करतात. संत हमारे मात पिता है, कहे ज्ञान सब गाज. राम राम कहे ज्ञान सब गाज. अरे संत आमचे माता पिता आहेत. संतांना नेहमी दया येते. संतांना तुम्हाला दुःखातून काढायचं आहे. संतांना तुम्हाला जन्मभर सुखी ठेवायचं आहे, आणि संतांना मिळालेला मानव जन्म सार्थकी लावायचा आहे. म्हणून संत आमच्यावर कधी कोप करत नाही, समजावून सांगतात. अरे बाबा, एवढ्या अनेक विधीने पूजा करूनही जर तुला सुख भेटत नाही तर तू कैवल्य रामाचं भजन कर, आणि त्या कैवल्य रामाचं राम भजन करून सुखी होऊन जा. मग तुला मात्र कोणता देव कोपणार नाही, तुला कोणता ग्रह त्रास देणार नाही, तुझ्यावर 7.5 ग्रह पनोती वास्तुदोष येणार नाही. का? कारण की तू ज्या रामाचं भजन करतो हा सर्व सृष्टीचा मालक आहे. असा कैवल्य राम जर तुझ्या घटात येईल आणि कैवल्य राम तू भजेल, मग तुझ्याकडे वक्रदृष्टी कोणाचीच राहणार नाही. म्हणून गुरु महाराज म्हणतात, भजो तो राम भजी जो रे, हरी बिन आणत जी जो रे. सर्व बाजूला सोडून द्या. परमेश्वरा, मी तुझ्या शरणात आहे, आणि करा राम 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 राम. कशाला घाबरता? आता परमेश्वरच तुमच्या पाठीशी, मग घाबरता कशाला? पुंडलिकाने काय केलं? अहो, पुंडलिकाला जोपर्यंत संत मिळाले नाही, जोपर्यंत पुंडलिकाला संत सद्गुरू मिळाले नाही, तोपर्यंत पुंडलिक तीर्थाला निघाला. एक 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 तीर्थ करत पुंडलिक निघाला. अनेक तीर्थ केले आणि शेवटच्या तीर्थापर्यंत आला. मला लवकर सत्संग करायचा आहे म्हणून शेवटचं तीर्थ घेतलं मी, नाही तर एक एक तीर्थ करत होतो त्याच्यासोबत. पण आपल्याला सत्संग लवकर करायचा आहे. अनेक तीर्थ करत करत पुंडलिक शेवटच्या तीर्थाला आला, आणि शेवटच्या तीर्थाला आला, संध्याकाळ झाली, अंधार झाला. लोकांना विचारलं की मी मी पुंडलिक आहे, आणि मी अशा अशा गावाहून आलो, आणि आता तीर्थ करत करत आलो, आणि संध्याकाळ रात्र झाली, गंगोत्री काशीपर्यंत मला जायचं आहे. काही धर्मशाळा किंवा थांबण्यासाठी कुठे जागा मिळेल का? गावाच्या लोकांनी सांगितलं, या नगरीचा राजा हा धर्मी राजा आहे, या राजाकडे जर तुम्ही गेलात तर तुमची व्यवस्था होईल. पुंडलिक त्या नगरीच्या राजाकडे गेला आणि विचारलं. त्या ठिकाणी शिपायांनी त्याला आदराने मध्ये आणलं, राजाची गाठभेट करून दिली, आणि त्याची जेवण, अंघोळ, झोप होण्याची व्यवस्था सर्व पुंडलिकाची त्या ठिकाणी केली. चर्चाही झाली, आणि पुंडलिकाने एक प्रश्न केला त्या राजाला. काय प्रश्न केला मावशी? काय प्रश्न केला? की मी आता सकाळी उठून जे माझं शेवटचं दर्शन बाकी काशीचं तिथे जाणार आहे, तर तुमच्या गावापासून, या नगरीपासून काशी किती दूर आहे मला सांगा. तर राजाने काय सांगितलं ऐका, अजूनपर्यंत मी गंगोत्री काशीमध्ये स्नान केलं नाही, अजूनपर्यंत मी त्या काशीला पाहिलं सुद्धा नाही, पण माझ्या नगरीचे लोक म्हणतात की आपल्या नगरीपासून काशी जे स्थान आहे ते 5 कोसावर आहे. किती कोसावर? 5 कोसावर आहे. पण मी काही गेलेलो. पुंडलिकाला वाटलं, अरे 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 अरे, गावाचे लोक, नगरीचे लोक म्हणायचे की राजा खूप पुण्यात्मा आहे, धर्मी आहे, आणि हा राजा जो आहे हा अजूनपर्यंत त्या काशीमध्ये गेला नाही, काशीचं दर्शन केलं नाही, जिथे ऋषी मुनी अनेक येतात, साधू संत येतात, आणि त्या काशी गंगोत्रीला अजून हा राजा गेलेला नाहीये.
आणि अशा राजाचं घरचं मी अन्न खाईन, अशा राजाचं घरचं मी निवारा घेतोय. नको मला अशी जागा, नको मला अशी जागा. आणि पहाटे पहाटे राजाला न सांगता तो पुंडलिक भक्त तिथून निघाला. काय त्या राजाला भेटावं आणि सांगावं की जो काशीला जात नाही, आंघोळ करत नाही, पवित्र जागा त्याने अजून पाहिली नाही. जसा तो पुंडलिक निघाला त्याने काय पाहिलं, जर त्या ठिकाणी अंगणामध्ये पुंडलिक जेव्हा निघाला नगरी त्या राजाच्या महलातून, अंगणामध्ये एक काळी गाय आली. त्या गायेचं रूपांतर देवीमध्ये झालं आणि ती झाडझूड करायला लागली. दुसरी गाय आली, देवीचं रूपांतर झालं तेजस्वी, पाणी भरायला लागली. तिसरी गाय आली, देवीचं रूपांतर झालं तेजपुंज एकदम रूपवान आणि त्या ठिकाणी ती मलामध्ये सेवा करू लागली. 3 प्रकारच्या देव्या, तेजस्वी रूप, अप्सरासारखं, आणि आधी गाय होत्या आणि देवीचं रूप आणि सेवा करतायत. राजाकडे पडत गेला की मी काय चमत्कार पाहिला की तुमच्या या ठिकाणी 3 काळ्या गायी आल्या कुरूप आणि देवीचं रूप झालं आणि त्या सेवा करतायत. ओ राजा ये क्या है अचंबा, राजा हे अचंबा काय, काय चमत्कार आहे हा मला सांगा राजा. राजा म्हणतो की तू ज्यांना पाहिलं ना, तूच त्यांना विचार की हा चमत्कार काय. गेला पुंडलिक त्या देवींकडे, विचारतोय की हे काय, तुम्ही काड्या कुरूप गायी होत्या आणि आता इथे देवीच्या रूपामध्ये येऊन कोणी झाडझूड करताय, कोणी पाणी भरताय, या ठिकाणी असे सेवा काम करतायत, काय असं. त्या काय म्हणतात, मैं काशी गोदावरी गंगा. अरे मी काशी आहे, ती गोदावरी आहे, ती गंगा आहे. आम्हीच ते तीर्थ आहे की ज्या ठिकाणी लोक येऊन आमचं दर्शन घेतात आणि स्नान करतात. आम्हीच ते तीर्थ आहे. मग तुम्ही इथे काय करतायत, पुंडलिकाने विचारलं, तुम्ही इथे काय करतायत. त्यावेळेस त्या 3 देव्या म्हणतायत की हा राजा साधारण राजा नाही, हा राजा परमेश्वराचं गृहस्थी जीवनामध्ये राजकारभार चालवून राम नामाने जप आणि ध्यान करतो. या राजाला ज्ञान आहे, हा राजा संत वृत्तीने राहणारा आहे. क्षमा ठेवणे, दया करणे, परोपकार करणे, प्रत्येकामध्ये परमेश्वराचं रूप पाहणे आणि राम नामाने भक्ती करणे, असा हा शीलवान सदाचारी भक्तिवृत्तीने राहणारा राजा आहे. आणि असा राम नामाने भजन भक्ती करणारा जो असेल त्याच्या दर्शनाला आम्ही जातो आणि त्याची सेवा आम्ही करतो. म्हणजे तीर्थ जे असेल ते तीर्थ, राम नामाचं भजन जिथे चालतं ना तिथे चालत येतं. नाम आहे जया पासी, जेथे राहे तेथे काशी, ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिक शंकर उमा. म्हणजे पुंडलिकाला तेव्हा समजलं की ज्या राजाला मी मनामध्ये ग्लानी आली आणि निघालो तीर्थाला, ते तीर्थ काशी गोदावरी गंगा या राजाची सेवा करायला याच्या घरी येतात. त्याने राजाचे पाय धरले, डोळ्यातून पाणी आलं की माझ्या मनात ग्लानी आली होती, पण स्वतः आता देव्यांनी सांगितलं तुम्ही भक्त आहात, मला ज्ञान द्या. तेव्हा राजाने सांगितलं पुंडलिकाला, काही मंत्र नाही सांगितले, त्याला एकच सांगितलं, घरी जा, आई वडिलांची सेवा कर, राम नामाने नामस्मरण कर, भक्ती कर, राम 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 करत राहा. असं राम नामाने नामस्मरण करत घरातलं कार्य उत्तम कर, ही खरी श्रेष्ठ भक्ती आहे. असं त्या राजाने पुंडलिकाला सांगितलं. मग त्या राजाचं नाव काय, कुरकुट राजा. त्या राजाचं नाव काय, कुरकुट राजाने पुंडलिकाला ज्ञान दिलं. आणि पुंडलिकाने जेव्हा ते ऐकलं, पुंडलिक घरी आला, पुढे गेला नाही. पुंडलिक भक्त एवढं ज्ञान ऐकल्यानंतर राम 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 करत घरी आला. आई वडिलांची सेवा करत राम भजनामध्ये गर्क राहिला. सर्व देवांचे धर्म रामनामात, सर्व तीर्थाचं पुण्य रामनामात,
सर्व क्रिया करणीचं पुण्य राम नामात येतं आणि भगवंत परमात्मा प्राप्त होतो, असं माझ्या गुरु कुरकुट राजाने मला सांगितलं. पुंडलिक आपल्या आज घरात बसला आणि राम 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 करू लागला. आणि ज्या वेळेस अशी भक्ती पुंडलिकाची झाली, तर पुंडलिकाच्या भेटीला कोण आलं? मग विठ्ठल आले ना, विष्णू आले. कारण की विष्णूचं विठ्ठल झालंय. वैकुंठाच्या देवाला यावं लागलं खाली, की कोणीतरी असा भक्त आहे की हातात काम आणि मुखात राम ठेवतोय, कुटुंबाची व्यवस्था आपल्या परीने करून आई वडिलांची सेवा करण्यात मग्न आणि राम नामात गर्क आहे. देवांना त्याचा हेवा होतो आणि ते देवता त्या भक्ताच्या दर्शनाला येतात. हा पुंडलिक गेला नाही देवाच्या दर्शनाला, पुंडलिकाच्या दर्शनासाठी देव आले. आणि मग पुंडलिकाला आवाज दिला, मी आलो आहे तुझ्या भेटीला. पुंडलिक सांगतायत, माझ्याकडे टाइम नाही, तुम्ही वाट पहा. मग पुंडलिकाने सांगितलं, माझ्याकडे टाइम नाहीये, तुम्ही वाट पहा. आणि मग विष्णूने स्वतः वाट पाहिली. पण वाट पाहण्याकरिता आपल्याकडे कोणी पाहुणा आला, अतिथी आला, तर आपण बसायला कॉट असेल, खुर्ची असेल, पट्टी देतो ना. मग तसं पुंडलिकाचं घर छोटं होतं, घरामध्ये आई वडिलांची सेवा करत होता. आणि पुंडलिकाने त्या देवाकडे कोण आहे म्हणून पाहिलं सुद्धा नाही. आणि वाट पहा म्हटल्यानंतर, अरे मला काही देशील का? नाही. वीट होती, वीट, ती वीट टाकून दिली बाहेर. या विटेवर उभं राहा तुम्ही बाबा, जेव्हा माझी सेवा भक्ती पूर्ण होईल तेव्हा काय असेल आपण पाहू. मग विटेवर उभा विष्णू राहिला, वाट पाहून पाहून थांबला, थकला, कमरेवर हात ठेवले आणि त्याचा विठ्ठल झाला. केव्हा तो विठ्ठल झाला? पुंडलिकाच्या भक्तीमुळे विष्णूला विठ्ठल व्हावं लागलं. आणि पुंडलिकाच्या दर्शनाला वैकुंठातून विष्णू आले की तू श्रेष्ठ आहे, तुझी भक्ती श्रेष्ठ आहे, तू धन्य आहे पुंडलिक. आणि मग पुंडलिकाने सांगितलं की मी असं राम भजन करून आई वडिलांची सेवा करतो. आणि विष्णूने काय सांगितलं तिथे? आता या ठिकाणी पंढरपूर होईल आणि आधी तुझं दर्शन होईल. पुंडलिकाचं दर्शन आधी होतं आणि नंतर विठ्ठलाचं होतं. मग कोण मोठा आहे? देव मोठा आहे की भक्त मोठा आहे? भक्त मोठा आहे ना. मग भक्ताच्या भक्तीमुळे देवालाही वाट पाहावी लागते आणि देवही त्याच्या दर्शनाला येतात. म्हणून आम्हाला संत सद्गुरू सांगतात, तुम्ही परमेश्वराची भक्ती करणारे भक्त व्हा. कर्मकांड करून, क्रिया करणी करून पुण्य फळाची प्राप्ती करणारे जर झाले, देवदर्शनाला नाही येत. देव तथास्तु म्हणतो, घे तुला काय पाहिजे ते. आणि मग पुण्य फळ मिळाले म्हणजे सुखी नाही होत. जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर आधी सद्गुरू सुखरामजी महाराजांनी सांगितलं तसं नामस्मरण, परमेश्वराचं नामस्मरण राम नामाने करा आणि तुमचं जीवन सुखी करून घ्या. हे तर वास्तुनिमित्त सत्संग चालू आहे. गृहप्रवेश राम नामाने झाला म्हणजे तुमचं सर्व सृष्टीच्या क्रिया करणी झाल्या. रामचरण राम नाम की ऐसी अद्भुत बात, राम नाम को साधता सृष्टि ध्यान हो जात. की राम नामाला जर कोणी ध्यान केलं, या राम नामाला कोणी सद्गुरूंच्या ज्ञानाने भक्ती म्हणून समजून घेतलं आणि हे राम नामाने जर कोणी ध्यान भक्ती केली तर त्याचं सृष्टीचं ध्यान होऊन जातं. बाबांनो, सृष्टी, या सृष्टीमध्ये जेवढ्या भक्त्या आहेत ना, सर्व भक्त्या या रामनामामध्येच होऊन जातात. इतकं या रामनामामध्ये सत आहे की कोणी राम नामाने सद्गुरूने सांगितलंय. आणि हे तीन लोक, हे पहिला गोल काढलेला आहे ना, हा आधीचा छोटा गोल आहे. ही सगुण सृष्टी, पाताळ लोक, मृत्यूलोक, स्वर्गलोक, ब्रह्मा विष्णू महेश शक्ती, यमाची यमपुरी, पाताळाचे 7 भवन, तड अतड वितड सुतड तळातड रसातड महातड, स्वर्गाचे 7 भवन, भूर भवर स्वर महर जन सत्तप. पाताळापासून आकाशापर्यंत 3 लोक, 14 भवन, ब्रह्मा विष्णू महेश शक्ती, स्वर्ग इंद्र, मृत्यूलोक पाताळ लोक, यमाची यमपुरी. पाताळ ते आकाश हे 3 लोक 14 भवन. याच्या पलीकडे काय आहे?
हा होनकाड आहे. या होनकाडामध्ये जीव ब्रह्ममधून आपण सर्वजण खाली आलोय. आम्ही आत्मा अमर जीव, या जीव ब्रह्ममधून आपण सुखाकरिता खाली आलोय. आणि हा होनकाड आहे 3 लोक 14 भवन. या होनकालच्या पलीकडे आहे हा अमरपद. याला म्हणतात परमात्मा. याला म्हणतात अमरधाम, परमात्मा, परम मोक्ष. या परमपदाला जाणे हे मानव जन्मातूनच होते. आणि असा मनुष्य देहातून जो कैवल्य या रामाचं, या परमपदाचं, या परमेश्वराचं राम नामाने ध्यान करतो, त्याचं हे सगुण भक्ती, निर्गुण भक्ती, हे ब्रह्म ध्यान सर्व पूर्ण होतं. आणि तो या परमेश्वराच्या राम नामाने या सृष्टीतल्या सर्व भक्त्या पूर्ण करून टाकतो. आता त्याला कोणतीच भक्ती बाकी राहत नाही. परमेश्वराचं भक्ती करणाऱ्याला अजून कोणती भक्ती अपूर्ण राहील? राजाच्या मर्जीमध्ये प्रजेची मर्जी आहे. ज्याने राजाला समजून घेतलं आणि राजाला जिंकलं आणि राजा त्याच्या अधीन झाला, किंवा राजाला ज्याने जवळीक केली, राजाचा जो सखा झाला, आता त्याची सर्व प्रजा त्याची वाली ऐकून होऊन जाईल. पण ज्याने राजाचा अपराध केला, राजाचा जो दोषी राहिला आणि राजाचा अपराध करून जो कुठेही फिरत असेल, घरचेही त्याला जवळ ठेवणार नाही. ठेवतील का? फाशीची शिक्षा झाली, गुन्हा करून आलाय आणि त्याच्या मागे पोलीस लागलेले, त्याच्यावर खूप अपराध आणि गुन्हे आहेत, घराची सुद्धा झडती घेतील, भाऊबंदकीच्या लोकांना उचलतील, सांगा कुठे त्याने असं असं केलं, होईल का नाही असं? मग जो मोठा अपराधी असेल त्याला कुठेच थारा नसते. असं जो परमेश्वराच्या ज्ञानाचा अपराधी आहे, परमेश्वराची भक्ती सांगणाऱ्या संतांचा अपराधी आहे, संतांची निंदा करणारा आहे, परमेश्वर भक्तीची निंदा करणारा आहे, त्याला ब्रह्मा जवळ करत नाही, त्याला विष्णू जवळ करत नाही, त्याला महादेव जवळ करत नाही, त्याला स्वर्गामध्ये जागा मिळत नाही, त्याला सृष्टीमध्ये कोणी जवळ करत नाही. अरे जो परमेश्वर भक्तीच्या संतांची निंदा करून आला, त्याला आता कोणतेही पुण्य मिळत नाही आणि कोणी त्याची भक्ती स्वीकारत नाही. संत निंदा ज्याच्या घरी, त्याचे घर यमपुरी. संत निंदा ज्याच्या घरी, त्याचे घर यमपुरी. आता त्याने संतांचीच निंदा केली आहे, परमेश्वराची भक्ती सांगणाऱ्या संतांचा अपराध केला आहे. आता त्याला कोणतीच विधी लागू होत नाही, सरळ त्याला यमपुरीमध्ये बुकिंग. म्हणून बाबांनो, आपण परमेश्वर भक्ती सांगणाऱ्या संतांचा शरणा घ्या. ज्याने परमेश्वर भक्ती सांगणाऱ्या संतांचा शरणा घेऊन रामराम केलं, त्याला देवी देवताही महिमा करतात, कोणता अपराध त्याला राहत नाही. आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे ऐका. केवळ ध्यान धरे रे जे जना, केवळ ध्यान धरे रे, ब्रह्मादिक सनकादिक शिवजी, महिमा इदक करे रे. जो कैवल्याचं राम 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 भक्ती ध्यान करतोय ना, भले त्याला 10 लोक नावं ठेवतील, 25 लोक नावं ठेवतील, गावाचे काही 50-100 लोक त्याची निंदा करतील, कोणी त्याचं राम भजन समजून घेणार नाही, कोणी त्याची भक्ती काय आहे ऐकून घेणार नाही. पण त्याला ब्रह्मा, ऐका, जे जण कैवल्याचे ध्यान करतात त्यांची वेदव्यास, ऐका आता नाव, जे कैवल्य राम नामाचे ध्यान भक्ती करतात त्यांचं वेद व्यास हे नाव ऐका आता. त्यांचं नारद ऋषी, नारद, त्यांचं वाला महिमा कोण कोण करते पहा आता. ब्रह्मा, राम नामाने कैवल्याचं ध्यान जे करतात ते भक्त त्या श्री पुरुषाला. अजून कोण कोण महिमा करतात? सनद, सनंदन, सनातन, सनत कुमार, त्यांना सनकादिक म्हणतात. सनद, सनातन, सनंदन,
सनत, सनातन, सनंदन, सनत कुमार. आता हे नाव इतके साधे फळ्यावर लिहिले, पण याचा तुम्ही शास्त्रामध्ये कधी एखाद्या भाविक भक्ताला किंवा ज्ञानी लोकांना हे नावाचे अर्थ विचारा बरं. आपला 1-1.5 तासाचा सत्संग असतो, म्हणून एकदम खूप जास्त सांगत वेळ वाया न घालवता, वेदव्यास ज्यांनी एवढ्या ग्रंथ लिहिले, पुराण लिहिले, गीता लिहिली, असे वेदव्यास. नारद ब्रह्माचे मानसपुत्र आहे, देवऋषी नारद. देवऋषी नारद हे ब्रह्माचे मानसपुत्र. नारदाला सर्व त्रिलोकी मधलं ज्ञान माहिती आहे. वैकुंठाची मुक्ती कशी मिळते, गायत्री मंत्र काय आहे, पूजा अर्चा काय आहे. ब्रह्मा स्वतः रचयिता, सृष्टीचं रचन करणारे ब्रह्मा. आणि हे सनत कुमार 4 भाऊ आहेत. हे सनत कुमार 4 भाऊ आहेत. जिथे जिथे असं सत्संग परमेश्वराचं चालतं, तिथे हे बाल अवस्थामध्ये असलेले सनातन, सनंदन, सनत कुमार 4ही भाऊ त्या जागेवर येतात, हात जोडतात, डोळे बंद करून ही कथा आणि भक्ती ऐकतात, आणि मग तिथून ते पुढच्या मार्गाला लागतात. हे 4 भाऊ, यांना भक्ती आवडते. रामनामाचा भक्ती मार्ग जिथे असेल, कैवल्याचं ध्यान जिथे असेल, तिथे हे 4ही जातात. ब्रह्मा, नारद, वेदव्यास. हेच काय आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, तिथे ब्रह्मा, विष्णू, महेश, सर्व, शिवजी, शंकर, विष्णू देवता, हे सर्वच्या सर्व राम नामाने जो ध्यान करतो, या भक्ताला दर्शन करतात, त्या जागेवर जातात आणि याची महिमा करतात. ते की धन्य आहे हा, धन्य धन्य तो संसारी, राम नाम जो उच्चारी. धन्य हा की याने अनेक क्रिया करणी, कर्मकांड बाजूला केले आणि एका परमेश्वराचं ध्यान करतो. ज्या परमेश्वराचं ध्यान करतो त्याच्या आधाराने हे देवी देवता कार्य करतात. या देवांना हा राम नामाने भक्ती करणारा आवडतो आणि त्याचं स्वतः हे देवता महिमा करतात. मग हे रामनाम जिथे चालतं तिथे काही बाधा राहील का? मग कोणता देवता नाराज राहील का? की कोणी त्याच्यावर कोप करेल का? अरे हा याचा भक्त आहे, या परमेश्वराच्या भक्तावर हे कोणी नाराजी करत नाही. उलट हे याचं दर्शन करतात आणि याची महिमा करतात. हा राम नाम जपणारा मोक्षाला जाईल, याच्या कुळाचा उद्धार झाला. या जागेवर जो राम भजन करतो, देवता त्याला परिक्रमा मारायला येतात, त्याची शोभा होते, त्याची महिमा होते. त्याच्या कुळातले जडून कटून आत्महत्या करून अगतीत गेलेले अतृप्त आत्मा गतीला लागतात. एवढं राम नामाने भक्ती करणाऱ्याला महत्व आहे. मग आता तुम्ही ठरवा, एका राम नामाने कुळाचं, मात्या पित्याचं, पित्रांचं, पूर्वजांचं उद्धार करून स्वतः मोक्षाला जायचं, का अनेक देवांचे धर्म करून करून पाप पुण्य भोगायचं, ते तुम्ही ठरवा. कोणती भक्ती खोटी नाहीये. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. आम्हाला भक्ती ज्ञान सद्गुरू सांगतात तेव्हा समजतं. नाही तर आम्ही भक्तीच्या नावाने तर अवडंबर करतोय. काय समजलो आम्ही भक्ती? भक्ती म्हणजे काय? पैशाची उधळण करणे म्हणजे भक्ती नाही. छापा तिलक लावणे म्हणजे भक्ती नाही. देवाच्या नावाने इकडे तिकडे धावत फिरणे म्हणजे भक्ती नाही. जरी आम्ही भक्ती म्हणून अनेक मार्गाला गेलो तर त्या भक्तीचे देवता पुण्य फळ देतात, मोक्ष देत नाही. ज्ञानेश्वरीत पण दिलंय, गीतेत पण दिलेलं आहे. जर तुम्ही सतजत तप केला तर स्वर्गाला जाता. करून पहा बरं, सतजत तप होतं का आपल्याकडून? जे कोणी सतजत तप करतात, शुभ कर्म करतात, ते स्वर्गाला जातात. नित्य नियमाने करणारा एका दिवसासाठी नाही, मरेपर्यंत. तंबाखू सोडून, गुटखा सोडून, व्यसन सोडून, मांसाहार सोडून सत पालन करणे, तप करणे, जप करणे, सतजत तप करणारा स्वर्गाला जातो. 1 से 1 यज्ञ करणारा इंद्राची पदवी प्राप्त करतो. इतकं स्वर्गाला गेला आणि इंद्र झाला तरी काळ सुटत नाही. ज्या दिवशी त्याचे स्वर्गाचे पुण्य संपतात, परत त्याला खाली यावं लागतं आणि केलेले कर्म जे असतात, अशुभ कर्म, ऐका,
पुण्यकर्म तर स्वर्गात भोगला, शिल्लक असलेले अशुभ कर्म भोगायला त्याला 84 लक्ष नीट टाकतात. शुभ कर्म कर स्वर्गा जावे, अशुभ किया 84. शुभ कर्म केलं स्वर्गाला गेला, इंद्र झाला. अशुभ कर्म बाकी राहिले, त्या योगाने तो पशु पक्षी प्राणी कुत्रा मांजर साप सरडा बनून फिरायला तयार. मोक्ष कुठे झाला आमचा? उद्धार कुठे झाला आमचा? म्हणजे पाप भोगा आणि पुण्य भोगा. याच मनुष्य देहातून नवविद्या भक्ती केली, वैकुंठाची मुक्ती मिळेल. वैकुंठामध्ये 4 मुक्त्या आहेत. महाप्रलय होतो तेव्हा वैकुंठही नाश पावतो. या मानव देहातून हठयोग केला, महादेवाचा जप केला, महादेवाच्या मुक्तीला जातो कैलास लोक. या मानव देहातून ब्रह्माचा भक्त झाला, गायत्री मंत्र केला, त्रिकाल संध्या केली, ब्रह्माच्या सतलोकाची मुक्ती मिळेल. या देवांच्या भक्त आहेत. ब्रह्माचा भक्त सतलोक, विष्णूचा भक्त वैकुंठ लोक, महादेवाचा भक्त कैलास लोक. स्वर्गाची भक्ती शुभ कर्म, देवीची भक्ती करेल शक्तिधामाला जाईल. आणि हे आकाशापर्यंत जे मुक्त्या आणि पड, पुण्य संपला की पाप भोगायला खाली. खाली म्हणजे देवलोकातून पुण्य संपलं की 84 लक्ष योनीत. मनुष्य देहातून पुण्य कर्म ज्या ज्या देवाचे धर्म केले तिथे जाऊन भोगावे लागतात. आम्हाला जायचं होतं परमेश्वराच्या परमधामाला. परमधामाला म्हणजे परम मोक्षाला जाण्याकरिता मानव जन्म दिला होता. पण हा निघून गेला पुण्य कर्म भोगायला आणि पाप कर्म भोगायला. परत याला जन्म मरणात यावं लागलं. मग कोणी निर्गुण भक्ती करणारे गुरु करतात. ज्या ब्रह्ममधून आम्ही खाली आलो ते सोहम जाप अजप्पा करून त्याच ब्रह्ममध्ये पोहोचवतात. परत याला सुखाची चाहना झाली की या निर्गुण पदाला सोडून तो सगुणामध्ये येतो. अशा पद्धतीने आमचे जन्म जन्म वाया जात आहेत. सगुण भक्ती निर्गुण भक्ती, सगुण भक्ती निर्गुण भक्ती. मग आम्हाला पाहिजे सद्गुरु. मग ते सद्गुरु सांगतात, बाबा रे हा सगुण, ही माया याला काळ खातो आणि हा निर्गुणच जो आहे हाच काळ आहे. म्हणून याच्या पलीकडे सत्स्वरूप परमात्मा अमरपद याला भजा. भजो तो राम भजी जो रे, हरी बिना आणत जी जो रे. परमेश्वर रामाला भजून घ्या. सगुण भक्तीचे पुण्य, निर्गुण भक्तीचे सर्व तुमचं कार्य होऊन जाईल आणि मोक्ष प्राप्त होईल. काही तुम्हाला दोष राहत नाही. आणि एका राम नामामध्ये ते बळ आहे, एका राम नामामध्ये ती सत्ता आहे. या राम नामामध्ये तो बीज मंत्र आहे की ज्याने ज्याने घेतला तो त्या राम नामाने पार झाला. विश्वासच येत नाही ना पण आमचा. एवढासा राम, छोटासा राम, फक्त एवढा राम, बस राम म्हटलं आणि झालं. काही यज्ञ नाही, काही हवन नाही, काही पूजन नाही, काही गणपती स्तोत्र नाही, काही कोणतंच कर्म नाही, फक्त राम. हो फक्त राम. खोटं वाटतं का? मग खोटं वाटत असेल तर रामायण वाचून पहा. उलटा नाम जपत जग जाना, बाल्मिक भय ब्रह्म समाना. अहो जर मरा 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 उलटा जाप करणारे महर्षी वाल्मिकी झाले, मग सरळ राम 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 बोलणारा मोक्षाला नाही जाणार का? जाईल ना. मग रामनामाचा महिमा आहे. हेच रामनाम महादेवाने स्वतः केलं. महादेवाचा मंत्रच रामनाम आहे, बीज मंत्र. महादेवाला कार्य संहाराचं आणि महाप्रलय पर्यंत अमर राहण्याचं. म्हणून महादेवाने काय केलं? हे रामनाम धारण केलं. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, सहस्रनामा तत्तुल्य राम नाम वरानने. पार्वती ऐक, हे रामनाम घे, हे तत्तुल्य आहे. 1000 नामाचं पुण्य एका रामनामामध्ये आहे. एकाकडे तुम्ही 1000 नामाचा पाठ ठेवा आणि एकाकडे राम नाम ठेवा. राम नामाचीच महिमा जास्त असेल. एकाकडे 68 तीर्थ पुण्य ठेवा आणि एकाकडे परमेश्वराचं राम नाम ठेवा. राम नामाचंच पुण्य, राम नामाचाच भक्तीचा महिमा श्रेष्ठ ठरेल. म्हणून हे रामनाम घ्या, रामनाम घ्या आणि भाग्य जागवा. प्रत्येक कामाची सुरुवात रामनामाने करा. असंभव काम संभव होतील. मुलींना शिक्षणामध्ये पुढे आणा.
आणि या काळ रहित अमर देशाला चला, असं रामनामाने कार्य होत आहे. रामद्वारा जळगाव 40 वर्षापासून कार्य करतोय. आमचे रामसने गेल्या 25-30 वर्षापासून राम भजन करतायत. आम्ही स्वतः 25 वर्षापासून जळगाव शहरात राहूनच हातात काम आणि मुखात राम ठेवतोय. सद्गुरूंच्या शरणात राहतोय. धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, नशा, व्यसन, व्यभिचार सोडा आणि परमेश्वराचं राम नाम घ्या, तुम्ही सुखी व्हाल नक्की. हा काही चमत्कार नाहीये, हा काही जादूटोणा नाहीये, ही काही बोंदुगिरी नाहीये. हा तुम्ही त्या परमेश्वराच्या विचाराने भक्ती मार्गाला लागतात आणि तुमचं जीवन परिवर्तन होतं तुमच्यामुळे. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसे पिवे पाणी वैसे होवे बाणी, जैसा संग वैसा रंग. असं जीवन आहे. पण आमची गुटखा सुटत नाही, तंबाखू सुटत नाही, दारू सुटत नाही, कोंबडा बकरा सुटत नाही, खाणं पिणं सुटत नाही आणि सर्व शुद्ध करावं लागतं म्हणे बाबा. अरे वा रे वा, काय शुद्ध केलं आपण? हे शुद्ध नाही केलं तर काय झालं? अरे हे शुद्ध झालं पाहिजे. तुमच्या घरात, तुमच्या हृदयात, इथे तुम्ही भाव ठेवा. इथून तुमचं कार्य चांगलं करा. आणि ज्याचं इथून आतूनच, अंतर्मनातून, हृदयातूनच शुद्धता नसेल, भाव नसेल, मग 10 दिशा तुम्ही आकाशापर्यंत फिरून या, परमात्मा भेटणार नाही. आणि आम्हाला चमत्कार पाहिजे. बऱ्याच लोकांना पटकन शॉर्टकट पाहिजे एकदम. कोणीतरी डोक्यावर हात ठेवून देईल आणि माझं कल्याण करेल. कोणीतरी माझा हात पाहून घेईल आणि मला तोटके सांगेल. कोणीतरी माझ्या घराला पाऊल लावेल आणि माझ्या घराचं दोष निवारण करेल. कोणीतरी मला अंगठीमध्ये खडा देईल आणि माझं राशी चांगल्या होऊन जातील. कोणीतरी मला अजून काहीतरी सांगेल आणि माझं भलं होऊन जाईल. अशा ठिकाणी अशी लाईन लागते आणि 1000ची पावती ठेवली तरी 2000 द्यायला तयार. आणि जिथे सांगतात परमेश्वराचा विश्वास ठेव, तंबाखू सोड, गुटखा सोड, व्यसन सोड, मांसाहार सोड, दया ठेव, परोपकार कर, संत वृत्तीने जीवन जग, तर खूप कठीण आहे. हो दादा, काही जमत नाही बरं आम्हाला. आणि जो कोणी करत असेल, हा आला मोठा साधू, आता सांगायला लागला, खाऊन खाऊन तर बाटाला होता आणि आता सांगतो का मला? आमच्या समोर तर खेळत होता तू आणि आता काय सांगून राहिला? भाऊबंदकीचे लोकही त्याला बोलतात असं. असं नाही म्हणत की नाही गड्या, आधी असा होता पण आता खरंच हा रामराम करतो आणि वाईट मार्गाला सोडतो, हा सत्संग ऐकतो, याचं खरंच जीवन चांगलं झालं, असं म्हणायला पाहिजे ना. नाही नाही, आता काय सांगेल तो? असं नाही करायचं. ज्याने खरंच काही चांगलं ज्ञान, भक्ती, नामस्मरण मार्ग स्वीकारलाय का, त्याचं तुम्ही आचरण पहा. खरंच त्याच्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टी चांगल्या असतील त्या घ्या. नामस्मरणाने अनेकांचं चांगलं झालेलं आहे. बोंदुगिरी, छुछा आणि कल्याण करणारे कलियुगात खूप फिरताय. त्यांच्या मागे लागू नका बाबांनो. ऐसे संत झाले कडी, तोंडी तंबाखूची नडी. स्नान संध्या बुडवली, भांगा भुरका ही साधन. अरे कलियुगामध्ये कोणी जटा वाढवून घेतल्या, कोणी छापे लावून घेतले, कोणी गोसावी सारखं रूप घेऊन घेतलं आणि घराघरात, गावागावात फिरतो आणि लोकही म्हणतात मी साधूचं दर्शन केलं. अरे मी तर साधूले चहा पाजलो बाबा, घरातच बोलवलं म्हणे त्याला. तो साधू का ते तर पहा पहिले. ज्याने परमेश्वराची साधना केली, घटात परमात्मा प्राप्त केला, विषय विकार वासना सुटले, लोकांकडे पैसा मागत नाही, पोटाच्या विषय वासना विकारा करता दर भटकत नाही, असा साधू शोधावा लागतो. नाही तर हे फिरताय, मागताय आणि तुम्ही पण म्हणताय साधू. असे साधू नसतात. साधूचं हे बंधूपण आहे सर्व. माई साधू आले दारी, सर्व विघ्न दूर करी. वारे वा साधू आला तो चिमटा घेऊन, आला तो भस्म लावून, आला तो कपडे घालून आणि काय म्हणतो तो? माई साधू आले दारी, सर्व विघ्न दूर करी, देशील दक्षिणा की जाऊ पुढच्या घरी. काय मागतोय तो आम्हाला? दक्षिणा का जाऊ पुढच्या घरी. आता त्या माईने सांगितलं बाबा माझ्याकडे दक्षिणा नाही. अरे साधूला नको सांगू माघारी, साडी साथी लागेल तुझ्या दारी.
पहिले तर त्याने सांगितलं जाऊ का पुढच्या घरी, आता त्या माऊलीने सांगितलं हा 1000 मागतो 500 रुपये मागतो, तिने सांगितलं जाय बाबा पुढच्या दारी. आता पुढच्या दारी जाय म्हटल्यावर तो घाबरवतोय तिला, साडी साथेला लागी दारी. अरे मी तुझ्या अंगणात आला आणि तू मला खाली हात पाठवते, साडी साथे लागून जाईल, ग्रह फिरून जाईल. आता तरी ती बाई ऐकत नाही. मग तो काय करतो, माई आता ती घाबरली, साडी साथे लागेल म्हणून घाबरली आणि तिने बोलवलं घरामध्ये, या बाबा जाऊ द्या 1 कप चहा तर पिन, काय द्यायचंय मला एवढं. आता तो 1 कप चहा पिता पिता काय करतो, माई सुन तुझी लई हुशार पर नटते बरोबर. म्हणजे हुशार सुने पण खूप नटते खूप नखरा करते. आता सासू पुढे असं सांगितलं त्या बाबाने, मग माई सुनच तुझं पटत नाही आणि 8 वाजल्याशिवाय उठत नाही. आता त्याने घरात घुसल्याबरोबर सुनचं घरानं चालू केलं. ती नटायला लागते आणि तिचं खूप असं चालतं आणि ती उशिरा उठते. आता त्या बाईला थोडं थोडं पटायला लागलं. आता पहिले जमत नव्हतं आणि अभाव सांगायला आला आणि सुनबाई पण गेली होती बाहेर. आता अजून काय काय सांगतो म्हणून ती ऐकून राहिली. हा, माई पोरगा तुझा छान पण बायकोचा ऐकून. पोरगा खूप हुशार आहे ताई तुमचा, पण तो ऐकून थोडं बाईचा. हा बाबा बरोबर सांगताय, आता तुम्ही मनाला पटतंय बरं बाबा. आता बाबा बरोबर घुसलाय. साधू बोंधू बिंदू यांनी भक्ती ज्ञान काय सांगावं, घराच्या चुगल्या या गोष्टी सांगायचं साधूने. आणि अशा साधूंचे टोटके ऐकणारे लोक सुखी होणार आहे का? हा, माई पोरगा सोडला तू सैल, झाला बायकोचा तो बैल. ना तू खातो दिवसभर पण लागत नाही कणभर. माई घरात पैसा टिकत नाही, घेतलेलं कर्ज फिटत नाही. हा, आता सर्व मनातलं सांगतोय बाबा. मग आता बाबा तू तांदूळ पण घेऊन जाय, बाबा तू चहा पण पी, अजून काय सांगायचंय सांग. आता तो बाबाने आता वेश घातलंय त्याने आणि तो गावोगावी हे 1000 12,000 500 असं फिरायला निघालेला माणूस आहे. तो साधू नाहीये. साधू भूका भाव का धन का भूका न होय. अरे जो धन का भूका फिरे वो साधू न होय. अरे साधू म्हणजे काय, ज्याने परमात्मा प्राप्त केला. जीवांना दया येते की याचं जन्म मरण सुटावं, हा मोक्षाला जावा, याचे विषय विकार वासना दूर व्हाव्यात आणि याच्या घटात परमात्मा मिळावा, असा साधू पाहिजे. याचे बोंधुगिरी चमत्कार सांगणारे, बेल तोडा पान तोडा आणि परिक्रमा मारा आणि इथे करा तिथे करा, हे टोटके सांगणारे गुरु असतात, बोंधू असतात. खरा सद्गुरु परमात्माच दाखवतो, परमेश्वराचंच नाव सांगतो.